नाही तसं काही नाहीये अगं, मी सहज आले होते इथे. अच्छा, सहजच आली होतीस? कमॉन मधुरा, अगं मान्य कर ना, मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार येते. पाहिलंच, साधं दुसऱ्याचं कौतुकही नाही करता येत तुला. मला 100% खात्री होती की तू माझा मोबाईल शोधण्यासाठी या रूम मध्ये नक्कीच येणार. म्हणून मी मग उशा लावून पांघरूण घातलं आणि लपून बसली. प्लीज कर ना ते फोटोज डिलीट. करून टाकू? नाही ग, इतक्या सहज कसं सोडू मी तुला? इतकी चांगली नाहीये मी मधुरा. मधुरा, तुझं ना इथेच चुकतं. तू ना माणसं ओळखण्यात चूक करते, लगेच विश्वास टाकून मोकळी होते. तुझ्याशी जरा बरी काय वागले मी? तुला मी खूप चांगली वगैरे वाटायला लागले की काय? हा, माहितीये मला, आजपर्यंत माणसं ओळखायला चुकले. मग आता माणसं खूप कळायला लागली आहेत की काय तुला? जाऊ दे, तू मंद ती मंदच राहणार. तर प्लीज असं नको वागूस. मी मैत्रीण आहे ना तुझी. प्लीज ते फोटोज आदित्यला नको दाखवूस. ए मधुरा, प्लीज यार, हे असं गयावया करून मला बोर नको करू. ही सगळी नाटकं ना तुझ्या त्या मीराताई समोर करायची. ती विरघळेल तुझा हा कोमेजलेला चेहरा वगैरे बघून. मला ना कशाने काहीच फरक पडत नाही. आणि मला एक सांग, तुला शहाणपणा नसता करायला सांगितलं होता कोण? हा, आजची रात्र शांत झोपायला दिलं होतं ना मी, झोपायचं होतंस ना. तर प्लीज. ए नको यार, प्लीज तू प्लीज जा, मला आता शांतपणे झोपवू दे. तर प्लीज असं नको करूस. मधुरा चल, जा तू जा. अगं प्लीज प्लीज जा, मला झोपायचं आहे. उत्तरा प्लीज. तर अगं नाही नाही, चल निघ, मला झोपायचंय. तेव्हा आज खूप महत्वाचा दिवस आहे आणि खास करून राजेश आणि संगीताताईंसाठी. ते दोघंही आमच्यासाठी इतकी मोठी रिस्क घ्यायला तयार झाले. प्लीज आम्हाला आमच्या कामात यश मिळवू दे. मला माहिती आहे आम्ही जे काही करतोय ते चुकीच्या मार्गाने करतोय, पण तेव्हा आदित्य सारख्या माणसाला शिक्षा देण्यासाठी, त्याला हरवण्यासाठी हाच मार्ग वापरावा लागेल. आमच्याकडून काही चूक होत असेल तर माफ कर आम्हाला, पण आम्हाला बळ दे. तुझी कृपा कायम असू दे आमच्यावर. प्लीज तेव्हा आमच्या पाठीशी राहा. राजेश, आता नाही, आता ऑटोग्राफ नाही. मी मीरा. राजेश उठ ना. आता लिओनार्डो डिकॅप्रियो आला तरी ऑटोग्राफ नाही म्हणा. काय बोलतोय तू? अरे दिवसा डोळ्यात स्वप्न बघतोय, उठवायचंय. हो म्हणजे जरा. राजेश असं नाही उठणार. अरे मुर्दे उठ उठ. मग काय झालं? मी काहीच नाही केलं, खरं सांगतो. आई शपथ, मी काल रात्री तुझ्या समोर घरी आलो आणि डायरेक्ट झोपलो. खरं सांगतो, काहीच नाही केलं मी. काही. हा 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 हा, श्वास घे, श्वास घे. अरे तिचं काय काम आहे बघ. नाही म्हणजे काम असं नाही, पण काम नव्हतं ना मग. अरे हा नाही, तुम्ही बोला, मी ऐकतो आता. अरे इतकं मोठं मिशन कम्प्लीट करायचंय तुला, म्हणून म्हटलं तुला तुझ्या प्लॅन साठी ऑल द बेस्ट करावं म्हणून उठवलं, बाकी काही नाही. धन्यवाद. आपलं मिशन सक्सेसफुल होईल, ठीक आहे ना? हो म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आहे ना विश्वास? मग मी काही झोपत नाहीये, व्यायाम करतो. व्यायाम हे बघ,
हे म्हणजे सोन्या व्यायाम करतो. हा देऊ का कानाखाली? राजेश, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्या प्लॅनिंगवर. जे काही प्लॅनिंग केलं ते अगदी परफेक्ट असेल, पण तरीही जरा जरी कुठे काही गडबड झाली तर प्लीज सांभाळून घ्या, प्लीज. हा, काही गडबड होणार नाही. फक्त तुम्ही मला दुपारी फोन करा, म्हणजे आदित्य ऑफिसच्या बाहेर निघाल्यावर मी तिथेच असणार आहे, लोकेशनवर, म्हणजे रोडवर त्या. हो हो, मी नक्की फोन करते. हा, आता मला निघायला. ओके, ठीक आहे, डबा घे. थँक्यू. हा, सांभाळून जा ग. हो हो, हा? ऑल द बेस्ट. बाय बाय. राजेश! मी आज जरा वेगळ्या पद्धतीने आंघोळीला जाईल म्हणतो. कसं? हा असं? गुड मॉर्निंग. मॉर्निंग. क्या बात है, आज सगळा नाश्ता तयार. स्पेशली तुझ्यासाठी केलंय आज मी सगळं. गुड. रोज असंच सगळं तयार ठेवायचं. हो, का नाही करणार मी. चल ये बस 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 बस, खा आणि मला सांग कसं झालंय ते. आज फारच प्रेम उतू जात आहे तुझं. आदित्य आजच नाही, रोजच जात, पण काय आहे ना, तुलाच दिसत नाही. सगळं दिसतं मला. खा. कसं झालंय? खूपच मस्त. म्हणजे जर रोज सकाळी मला असा ब्रेकफास्ट मिळाला तर दिवस एकदम मस्त जाईल मला. हो, मग मिळणार ना, रोज करणार मी असं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आदित्य. गुड मॉर्निंग. ऑफिसला निघालाच वाटतं. हो का ग? काही नाही, सहजच विचारलं. काय ना आदित्य, हल्ली मीडिया इतका पुढे गेलाय ना, कुठे काही घडलं की लगेच पकडलं जातच. म्हणजे आपले फोटोज व्हिडिओज कोण कधी कुठे कसं क्लिक करत असेल काही सांगता येत नाही. आता हाच व्हिडिओ बघ ना, किती फनी येते. यात काय फनी? अरे, मला आवडलं म्हणून तुला दाखवला. ठीक आहे, तुम्ही करा मज्जा, मी निघतो. कामं पण करा काहीतरी. कामं सुरूच असतात तुझ्या मागे, नाही का मधुरा? आदित्य, अरे बस ना, चहा रेडी आहे. 1-2 मिनिटं दे, चहा घेऊन जा. हा, थांब आले. तू घे ना. घेते मी नंतर. काय काय चाललंय मधुरा? लक्ष कुठे आहे तुझं? चहा सांडला असता मोबाईलवर तर मोबाईल खराब झाला असता ना. आय नो, आय सॉरी. अरे ते, अगं सॉरी काय सॉरी? मोबाईल खराब झाला असता तर आधी त्याचं सगळं काम थांबलं असतं ना. किती इम्पॉर्टंट असतो मोबाईल. आदित्य, खरंच सॉरी. इट्स ओके. पुन्हा अशी चूक करू नकोस. मधुरा, मुद्दाम नाही केलंस ना हे?
आदित्य मी मुद्दाम का करेन? ठीक आहे, मला यावर डिस्कशन नकोय. मी निघतो, मला खूप काम आहे. थँक्स. एक्सक्यूज मी, आदित्य सर आहेत का ऑफिसमध्ये? माहित नाही हो सर. पण आदित्य सर अजून ऑफिसला आले नसावेत. पण आज येणार आहेत ना ते ऑफिसला? हो येतीलच की. तुमचं काही काम होतं का? हो, मला जरा भेटायचं होतं त्यांना. ठीक आहे, सर येतीलच. तोवर तुम्ही इथे बसा. इथे रिसेप्शनिस्ट येतील, त्या तुम्हाला आदित्य सर आल्याचं सांगतील आणि म्हणजे तुम्हाला बोलवतील सुद्धा. ओके, थँक्यू. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग केंकरे. वासू सर, आदित्य सर आले नाहीत ना अजून? नाही, मला दिसला तर नाही तो आल्याचा. मग ठीक आहे. काय झालं? आणि सकाळ सकाळ इतका पडलेला चेहरा काय आहे तुमचा? अहो काय सांगू सर, आता माझ्या मागे काय एक टेन्शन आहे का? काय करावं ना काहीच कळत नाही. काय कसलं एवढं आणि किती टेन्शन घेत आहे? काय आदित्य काही बोलला का तुम्हाला? का काही एक्स्ट्रा काम वगैरे दिलंय? अहो सर, यातलं काही आलं असतं ना तर मला काही फरक पडला नसता हो. पण सध्या जरा मी वेगळ्याच टेन्शन मध्ये. काय झालं? सर तुम्हाला तर माहिती आहे माझी बायको प्रेग्नेंट आहे. तिची डिलिव्हरीची डेट जवळ आली. आता तेच सगळं टेन्शन आहे. म्हणजे इथून सुट्ट्या मिळतील का, घरी कसं आणि काय होईल, हे सगळे विचार ना डोक्यात फिरत असतात नेहमी. आता काय करावं आणि काय नाही काहीच कळत नाही. केंकरे टेन्शन नका घेऊ, सगळं नीट होईल. आता असंच म्हणावं लागेल सर. चला मी कामाला लागतो. हो ठीक आहे. बरं मला सांगा, तो माणूस कोण आहे? काय बोलत होता तो? हो सर, म्हणजे ते कोण आहे मला माहित नाहीये, पण आदित्य सरांना भेटायला आले. अच्छा, असेल काहीतरी आदित्यकडे काम. जाऊ दे सर, मी लागतो आपल्या कामाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग वासू भाऊजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर मी येतो. हो मॅडम, येतो. काय आदित्य आला? नाही अजून, पण कोणीतरी माणूस आलाय त्याला भेटायला. कोण आहे ते? काय अंदाज नाहीये, पण काहीतरी नवीन प्रकरण सुरू होतं असं दिसतं. आदित्यचं नेमकं काय चालू आहे ना तेच कळत नाही. ते कळण्यासाठी राजेशनं लवकरात लवकर ऑफिसला यायला हवं. आणि त्याने आज जो काही प्लॅन केला ना तो सक्सेसफुल व्हायला हवा. थोडा सगळं आपल्या मनासारखं. आज तुझ्या जन्मानंतर पहिल्यांदा मला तुझा अभिमान वाटतोय की आज तू कोणाच्या तरी कामाला येणार आहे, ना की काम बिघडवायला. अशीच प्रगती कर, अशीच प्रगती कर. काकू पण आपल्याच पार्टी मधले आहेत. तुम्ही काय हसताय रे? मला बॅकस्टेजची कामं दे ना. बस काय भाई? हा हो बस. अरे नाही, असं नव्हतं म्हणायचं वय तिला. तुला माहिती ना त्याचा शब्दांचा किती घोळ येते. काय माझ्या शब्दांचा घोळ आहे? हो. अरे त्याला असं नव्हतं म्हणायचं. त्याला म्हणायचं होतं की तू किती मोठी मोहीम पत्ते करायला चाललायस. तेही तू आम्हाला सोबत घेऊन. हे आमच्यासाठी किती भाग्याचं आहे. असंच म्हणायचं येणार रे वैती. हो 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 हो.
असंच म्हणायचं होतं. वा वा, काय गुणी मुलं आहेत. आज तुमचं काम झाल्यावर राजेशला नोकरी लागेल, आणि राजेशला नोकरी लागली ना की तुम्हा तिघांना पण तो नोकरीला लावून घेईल. काकू, आम्हाला काही नोकरी वगैरे नाही करायची. हा, नको तिथे काय ऍडिशन घेतो हा. काय म्हणाला हा? हा, काय नाही काकू, कुठे काय, काय नाही, काही नाही, काही नाही. काही नाही काकू, निघतो आम्ही. थांब, हा काय म्हणाला ते सांग मला. हा, हे काय आहे? हा, काय शर्ट खेचतोय, जरा थांब ना. काकू काहीतरी बोलतायत ना. हा, हा. तर काकू, मी असं म्हणत होतो की आम्हाला नोकरी वगैरे नाही करायची. नोकरी नाही करायची? मग काय घरातल्यांना रस्त्यावर आणायचंय? अरे तुम्हाला ना भिकेचे डोहाळे लागलेत, भिकेचे. तुम्हाला ना उठता बसता लाता घातल्या पाहिजे, त्याशिवाय सुधारणार नाही तुम्ही. अरे ऍक्टिंग आहे ना, हे श्रीमंतांचं लक्षण आहे रे, आपल्या सारख्यांचं नाही. आपण नोकरी करायची आणि आपला घर संसार सांभाळायचा, कळलं? हो, मोठ्यांदी बोल. हो. हा, मा, तू का बॉर्डर फिल्मच्या मध्ये दीवार फिल्म घुसवतेस? त्या दोन्ही वेगवेगळ्या फिल्म आहेत, आणि आता ना आम्ही बॉर्डर फिल्मचं शूट करायला चाललोय. तुझं ना आता जा बेटा जा, दुश्मनों को मार क्या, हा सीन असायला हवा. हा, हा, हा. जा जा, माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. जा, हो, यशस्वी व्हा, जा. हो, आम्ही आमची मोहीम पत्ते करूनच येणार. काय, तुम्ही माहीमला जाऊन पत्ते घालणार? माँ, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. हा, चला आता, मिळाला ना आशीर्वाद, चला. हा, ते दही साखर राहिलं नाही म्हणजे आम्ही पिक्चर मध्ये पाहिलंय ना. हा, बरोबर आहे, फुकट ते पौष्टिक. हे ब्रीद वाक्य आहे ना तुमच्या तिघांचं. हे घे, घे, घे. वा, काम करायची ताकद आली आता. म्हणजे हा, चला चला, झालं. नाही नाही, तेच म्हणतोय मी, म्हणजे मी निघतो. निघूया. जा जा, सांभाळून जा आणि जिंकून या. सांभाळून जा आणि जिंकून या. अहो परवहिनी, अहो परवहिनी, माझा राजेश ऑफिसला जाणार आहे. ऑफिस गेल्या, जाऊ दे. गुड मॉर्निंग सर. आदित्य सर, राठोड सर, हाय. तुम्ही कधी आलात? एक अर्धा तास झाला. मी इथे तुमचीच वाट पाहत होतो. अर्धा तास म्हणजे गेल्या अर्ध्या तासापासून तुम्ही इथे लॉबी मध्ये बसून होतात? हो. पूजा, तुला माहिती ते कोण आहे? हे गेल्या अर्ध्या तासापासून इथे लॉबी मध्ये बसून आहेत. का तू यांना माझ्या केबिन मध्ये का नाही पाठवलंस? सर, पण तुम्ही आल्याशिवाय तुमच्या कॅबिन मध्ये असं कोणालाही कसं पाठवू? अगं पण त्यांना विचारायचं तरी, तुम्ही कोण आहात, तुमचं काय काम आहे. ऍटलीस्ट मला तरी एक फोन करायचा. आणि कामं जमत नसलं तर घरी बसा. तुला माहितीये किती मोठे आणि महत्वाचे आहेत ते. पण सर, सॉरी म्हणा आत्ताच्या आत्ता. ओके आदित्य, त्याची काही गरज नाही. नाही सर, त्यांना काम कसं करायचं ते कळलंच पाहिजे. सॉरी म्हण. सर, आय एम सॉरी. इट्स ओके. सॉरी सर, आय एम सो सॉरी. बरं मला सांगा, तुम्ही काय घेणार आहात, चहा की कॉफी? कॉफी. 2 कॉफी पाठवा आता माझ्या केबिन मध्ये प्लीज. हो सर. यस.